राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। 64 कला विषयी थोडंसं बोलायचं आहे आज। मला हे सांगायचं होतं, मी लई दिवस माझ्या मनात होतं ही स्टोरी सांगायची आणि मजपासी जे आहे ते तुम्हासी द्यावे, शहाणे करून सोडावे सकल जन, असं म्हणायला हरकत नाही। आता महत्त्वाचं डिक्लेमर गरजेचं आहे। का गरजेचं आहे तुम्हाला नंतर लक्षात येईल। सदर घटना, सदर माहिती ही पूर्णपणे काल्पनिक असून ती फक्त लोकांच्या मनोरंजनासाठी बनवलेली आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही साधर्म्य किंवा जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा। ओके, आता मी न्यार सुरुवात करतो। मला थोडी व्यवस्थित सांगू द्या। आणि मराठी काय काय होतं, कधी कधी इंग्रजी आणि मराठी याचा मेळ बसत नाही सांगताना, तुम्हाला खरं सांगतो। चांगले चांगले कुणी कुणी पार लय बुद्धिमान असू द्या, पण शारीरिक संबंधाच्या बाबतीत काही पार्टचे नावं घेताना, काही विषय करताना मराठी नाही बोलू शकत। इंग्रजीमध्ये क्लिटरस बोलू शकतो, बघा कसं आहे, दुनिया जाणून घ्या। पण त्याचं मराठी तो नाही बोलू शकत। ते अवघडल्यासारखं वाटतं, बोलताना वाईट वाटतं, ऐकताना वाईट वाटतं, पण समजणारं समजून घेतो मी हुशारी। आणि मला हे सांगताना कुठल्याही प्रकारची लाज लज्जा शरम आबरूचं सगळं सोडून सांगतो। सोडल्याच माणूस जास्त समजा तुम्ही, पण तुम्ही चुकीच्या अर्थाने घेत नाही याच्या आपल्या आत्म्याला खात्री आहे। तुम्ही योग्य दिशेने घेता, योग्य वेळमध्ये घेता आणि तुम्ही समजून घेता, मला हे महत्वाचं आहे। पण मला बोलून द्याच, समजने वाले को इशारा काफी होता है। मी डायरेक्ट सुरुवात करतो। आता आपण नुसतं 64 कला म्हणतो, हा ऑलरेडी प्रकार काय तुम्हाला समजून सांगतो। आम्ही फाउंडेशन टाकतो, आपण कळस बांधणारच आहे, तुम्हाला माहिती। 32 अधिक 32 64, 32 कला ह्या स्त्रीला अवगत असल्या पाहिजेत असं शास्त्र सांगतं। लक्षात घ्या, कोणतं शास्त्र सांगतं? कोकशास्त्र सांगतं। 32 कला ह्या पुरुषाला अवगत असल्या पाहिजेत। ह्या 32 अधिक 32 मिळून होतात 64। याच्यापैकी मी म्हणतो 32च्या 32 मरून द्या, पण कमीत कमी 10-12 तरी यावाच का नाही। ह्या 10-12 तिकडं, 10-12 इकडं, 12 पाकिस्तान म्हणा तुम्ही। ह्या नवरा बायकोला 10-12 इकडं, 10-12 इकडं एवढ्या कला जर अवगत असतील तर आयुष्यात एकही मर्डर होणार नाही, नवऱ्याचं वाटलं होणार नाही, नवरा फाशी जाणार नाही, नवरा बायकोला मारणार नाही। आणि ह्या कलियुगात आहे ना, एवढं फोडून सांगणारा माझ्यासारखा दुसरा माणूस नाही। मला तर वाटतं ती डॉक्टर बिक्टर खोटं बोलतात, मी लय वर्ष जगलं पाहिजे, तुम्हाला लय अजून माहिती देणार आहे। तरी प्रयत्न करणार ध्यानात ठेवा। आता मी थोडं व्यवस्थित सांगतो। म्हणजे शरीर संबंधातलं फोरप्लेचं महत्व आता इंग्रजी वापरला नाही, मराठी नाही बोलू शकत ना। आता चोळाचोळी कसं म्हणावा, तुम्ही समजून गेला, हुशार आहे, ऐका। हे अनन्यसाधारण आहे आणि ते किती महत्वाचं आहे हे तुम्हाला या घटनेतून कळन। जाऊन द्या, जाऊ आपला स्टोरीकडं। 8 पाटनगर होतं। आता कसं आहे, डायरेक्ट सगळं सांगितलं की फार डोंबाळा होतो। मी बरोबर सांगतो, तुम्ही ऐका। 8 पाटनगर आणि त्या ठिकाणी राजा कनक, हा राजा कनक राज्य करीत होता। राज्य असं की त्या राज्यामध्ये कशाचीही वानवा नाही, ते कशाची कमी नाही। शेतकरी सुखी, काबाड कष्ट करणारा सुखी, छोटा व्यावसायिक सुखी, व्यापारी सुखी, त्याच्यानंतर सैन्य सुखी, राजा सुखी, राणी, त्याच्या अनेक राण्या होत्या त्या सुखी। याला म्हणतात आबादी आबाद। आजच्या जगासारखं नाही, ते सगळं त्या कनक राज्याचं सगळं एक नंबर। त्याचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्याच्यापैकी एक मंत्री म्हणा, त्यात थोडक्यात कॅबिनेट दर्जाचा समजा, तो त्याचं नाव होतं कोकराज। कोकशास्त्र हे कुठून उत्पन्न झाले तुम्हाला सांगतो, आणि हे आपलं ज्ञान आहे, आपल्या देशाचं, आपल्या मातीचं ज्ञान आहे। ही फॉरेनर सोडून द्या तुम्ही, सगळा विषय ही आपली संस्कृती। ह्या राज्यात काही वानवा नसते। हा जो कोकराज आहे हा मंत्रीपदी होता, पण याला जन्मजात स्वप्न पडायची, ब्रह्ममुहूर्त पडायची। आणि तुम्हाला खरं सांगतो,
तुमचा जर विश्वास असेल तर ह्या जगामध्ये एक जी दिसत नाही अशी एक ताकद पॉवर आहे. कुणी त्याला ईश्वर म्हणतं, कुणी युनिव्हर्सल पॉवर म्हणतं, कुणी नैतिकता म्हणतं. ही पॉवरचं वरदान त्या काही लोकांना देतो देव. तितकी ती प्युअर अँड सोल असतात. बरेच लोक आहेत अशी, ती जास्त समाजापुढे येत नाही. त्यांच्या आयुष्यामध्ये काही वाईट घडत नाही, सगळं व्यवस्थित होतं. ही जो कोकराज होता, कनक राजाचा मंत्री, ह्या कोकराजला स्वप्न पडायची. त्याच्यामध्ये त्याला संपूर्णपणे शरीर संबंध करत असणाऱ्या ज्या कला आहेत, की बहुत साधा विषय. शरीर संबंध हा फक्त 4 अक्षरी शब्द आहे. सुरुवात माहिती तुम्हाला ज पासून होते, तितक्या पुरता मर्यादित नाही. ही फार मोठी कला आहे. ही कला माझ्या मुखातून तुमच्यापर्यंत जावं आणि याच्यातून हत्या बित्या, एखाद्याला मारणं, नवरा मारणं हे संपावर राहावं. खरंच आयुष्यपत मी मनापासून सांगतो तुम्हाला. म्हणून माझा प्रयत्न चाललाय. आणि मी जसा येडा आहे तसा तुम्ही बी येडीच आहेत. का कळत नाही? 5-25 लाख लोक फॉलो करतात, पण करतात. त्यांना जाणून घ्यायचंय 100%. आता तुम्हाला सांगतो इसकाटून, ह्या कोकराजला त्या कला स्वप्नात दिसायच्या आणि स्वप्नामध्ये तो तशा प्रकारची एक 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 कला तो करतोय. सौंदर्यवान स्त्रीला असं जाणायचं. पण जेव्हा तो तृप्त व्हायचा, त्यावेळी जागा व्हायचा, तर त्याच्या शामियान्यामध्ये काय असन ते झोपलेला असायचा. अरे हे फक्त स्वप्नच होतं, पण कला एक नंबर होती बरं का. अशा प्रकारे 64 कला त्याच्या मेंदूत होत्या. त्याची स्वतःची पत्नी होती. त्याच्या स्वतःच्या दुपला रेजाज झालाय काय ना, त्याच्या स्वतःच्या पत्नीला जर सांगायला गेला, हे असं नाही, इथे स्पर्श कर, इथे फुंकर मार, इथे हळूवार हे, तर ती पत्नी त्याला रिस्पॉन्ड होती, बाया येड्या बोड्याचं त्याला येडे का काही, काय असेल ते पाटकुनीवर काय 5 मिनिटात, 10 मिनिटात, 15 मिनिटात काय असेल ते, नो रिस्पॉन्स. शो स्वतः म्हणला आता आपण काय करावं होता. आत्ताचा काळ पूर्वीचा काळ ह्याच्यात फरक होता. काही नाही करू शकत तुम्ही. आता कसं पार एकाच मांडली काहींनी, हाय का मोकळी, माझी हाय मोकळी, देतो का पैसे, घेतो का, तसं नव्हतं पूर्वी. समाज फार म्हणजे फार नीती नियम तत्वाने, श्री रामप्रभूंसारखं एक वचनी एक पत्नी होता. नालायकाची संख्या जशी आज आहे तशी पूर्वी होती, भरपूर होती. त्यामुळे त्यावेळेस सुद्धा तुम्हाला माहिती आहे का, वेश्या व्यवसाय हा म्हणजे देह विक्रीचा व्यवसाय अनंत कालापासून त्याच्या नोंदी आढळतात. याचा का त्या काळात सुद्धा इतक्या चांगल्या काळात ज्यांनी विकायला मांडली ते घेणारे होतेच ना. पैशावाले आमके तमके व्यापारी कोण असतील ते, पैशावाल्याच काम, फुकट काय नाही मिळत. आता इथं काय झालंय, सगळं कसं व्यवस्थित, आनंदी आनंद. कोकराजच्या डोक्यात पण सांगता येत नाही का, राजा आहे काय होईल उद्या सांगता येत नाही. मग त्यांनी डोकं काय लावलं बघ, आपला गप तेरी बी चूप. कारण राजाचा स्वभाव त्याला माहीत होता, हा क्रोधी आहे, याला उलट बोलायला चलत नाही. आणि ह्या राजा असा आहे की ह्याच्या म्हणण्याप्रमाणे सगळं झालं पाहिजे. चलू दे भाऊ, आपलं काय म्हणणं नाही, आपल्याला काही सुवर्ण मुद्रा महिन्याला मिळतात, त्यात आपला गर्भप्रपंच ओके चाललंय, चलून द्या. झालं. काही दिवस निघून गेले, आली चैत्र पौर्णिमा. चैत्र पौर्णिमेचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगणारच. चैत्र पौर्णिमा म्हणजे असा दिवस असतो, त्या दिवशी पौर्णिमा म्हणजे चंद्र सगळ्यात जास्त प्रकाशमान असतो अख्ख्या 365 दिवसात. आणि त्याचा एक विधीपणे तुम्ही करता, ठेवलेल्या बाईबरोबर, रखलीबरोबर, विषयबरोबर नाही, आपल्या धर्मपत्नीबरोबर. त्याच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. फार जबाबदारीने सांगतोय तुम्हाला. ह्या घटनेमध्ये किंवा ही जी परिस्थिती आता आहे, चैत्र पौर्णिमा आली, राजाचा दरबारला विशेष महत्व का त्या दिवशी तिथं, तर राजाचा जन्म त्या दिवशी झालता. मग आता सगळीकडे आनंदी आनंद, हत्तीहून साखर वाटली, गुळ वाटला, दुनियादारी सगळं आनंद. सकाळी 11ची सभा बसली, सगळे नवे कपडे घातले राजाचं. आणि तुम्हाला माहिती आहे का, जो प्रमुख मुख्य आहे तिचे फक्त वावा, आत्ताच्या काळात पण ते चालू आहे बरं का. एखादा पदस्थ व्यक्ती असेल तर फक्त चाटायची वावा वावा, ते त्याने काय केलं तर ते बरोबरच येत असतं. हे आपण पाहतो, आपण आता हुशार झाले मोबाईलमुळं.
हे जग जाणून घ्या. लाबाडाची दुनिया आहे तुम्हाला सांगतो, फक्त तुम्हीच खरे. हा, आणि मी एक ह्या राजाची वावा चालू आमकं तमकं सगळे सांगायचे, राजा तुमच्यामुळं सगळा आनंदी आनंद आहे, हे फक्त तुमच्यामुळंच. हे थोडं बाजूला ठेवावं लागेल. हे अवघड कार्यक्रम व्हायला लागला. यांनी लय दूर मारायला सुरुवात केली, त्यांना त्रास होऊ शकतो असा विषय. टेन्शन नाही तर मला असं झालं. हे थोडं मी बाजूलाच घेतो, मी स्टोरी सोडित नाही ना, काळजी करू. काय होतं, खाली जी बसायला टाकली ती पेटलं असतं सांगतो. त्या राजाची सगळ्यांनी वावा करायला सुरुवात केली. वावा करायला सुरुवात केली. तो जो कोकराज होता, राजाची वावा केली की तो आपला स्माईल हसायचा. राजाची वावा केली, राज्यात आनंदी आनंद आहे, तो लगेच हे करायचा, हसायचा स्माईल. त्याचं ते स्मित हास्य त्या राजाने टिपलं. आईला सगळे माझी स्तुती करतात, मी राजा सगळं असं तसं. हा का हसतोय, हा का हसतोय. लोकांचं म्हणणं होतं सगळे आहे तुमच्या राज्यात. हे म्हणाचा ठीक आहे, हसायचं. राजाने थांबवलं, कोकराजला विचारलं, इकडे उभा राहा. मंत्री राज, कुत्सित हसणे मला हे कळते, मी राजा आहे, माझा आदेश आहे तुम्हाला, आणि आदेशाला लय किंमत आहे. DYSPचा आदेश आला की खालचा PI आणि ही गुन्हा दाखल करू शकत नाही. दलितांचा, गोरगरिबांचा, त्याच्याकडे पैसा नाही त्यांचा. आदेश फक्त एकच खरा, नवनाथांचा. हा, आता सांगतो तुम्हाला खरं, ही तर तुम्ही का असताय. जीवदान असावे तर मी सत्य बोलतो. म्हणला आमचं तुम्हाला जीवदान आहे, बोला सत्य. ही जी लोक तुमची स्तुती करायला वावा करतात, राज्यात सर्व काही आहे, तुमच्या राज्यात, आपल्या राज्यात एक गोष्ट नाही, ती लोक कोण बोलतच नाही, पण ती मला माहिती आहे. काय मला आमचं तुम्हाला जीवदान, तुम्ही बोला स्पष्टपणे. आता असं गुपित ठेवल्यावर कळत नाही ना. त्यांनी बोलायला सुरुवात केली. म्हणला राजे महाराजे, राजाधिराज, आपल्या राज्यात 32 कला जाणणारी स्त्री नाही, आणि आपल्या राज्यात 32 कला जाणणारा पुरुष नाही. जी 64 कला आहे ती ह्या जगतास माहीत नाही. साक्षात कामदेवाने मला त्या स्वप्नात येऊन शिकवलेले आहेत, त्या तुम्हाला कळायच्या नाहीत. आणि जसं मी म्हणतो भाऊ, काय तुम्हाला काही कळायचं नाही आतलं, सेम तसा प्रकार. राजाने एका क्षणात विचार केला, राजा आहे तो, राजा काय कुणी बनत नाही तुम्हाला सांगतो. हा, म्हणजे पूर्वीचा काळ वेगळा होता, आता चहा ऐकणारा सुद्धा राजा बनतो, तसं नाही होत. दान हे सत्पात्री पडावं, आणि नेता हा कंबरचा लंगोटचा बी पक्का पाहिजे, आणि जबानचा पक्का पाहिजे. अशी माणसं लई कमी आहेत. हा, आईला 10-12 तास मला जर मुख्यपद दिलं ना, काय निर्णय करेल बघा तुम्हाला. हा, पण ती संवैधानिक पद आहे, ते पाहिजे बरं का, ती देत नाही, ती मारून दफनून टाकतं ना आम्हाला. पण असं खरं बोललं की चलत नाही जगात. जाऊ द्या मूर्ती. 64 कला, कसल्या 64 कला ही ती. आता ही राजांच्याकडे पूर्वी अशा राण्या बिन्या असायच्या. म्हणलं 32 कला जाणारी स्त्री हवी, 32 कला जाणारा पुरुष आहे. कोणी पुरुष मला सांग. आता हे कोकच होता, पण म्हणला नको, ही राजा आहे, राजा आहे तो. त्याच्या डोक्यात आल्या होती रात्रीत नोटा बंद करीत, ती नोटच म्हणतोय, त्याच्या डोक्यात आल्या होते राज्यात युद्ध पुकारतं, काही करीत आहे. याच मातीत जन्मलेल्या लोकांना सुद्धा ते तुम्ही हेतून हाकलून जा असं सुद्धा म्हणतं. राजा आहे तो. म्हणला राजेसाहेब, 32 कला जाणणारा पुरुष आहे, पण स्त्री पाहावी लागेल. राजाने आदेश सोडला, 1000 सुवर्णमुद्रा या कोक मंत्र्याला द्या, कोकराजला, आणि ती स्त्री शोधून आण, 32 कला जाणणारी. एवढ्या मोठ्या देख नाही, 101 राणे आहेत माझ्याकडं. मला वाटतं मी शरीर संबंध सुखी, माझ्याकडं भरपूर. आणि आजही तशी परिस्थिती मार्केटमध्ये आहे, तुम्हाला सांगतो. ज्याच्याकडे इतका पैसा आहे की त्या पैशाचं काय करावं हे त्याला कळा नाही. हे लोक माझ्या संपर्कात. ज्याला पैसा आहे, एक जणांनी तर माऊलीनी नवऱ्या बायकोनी दोघांनी मिळून 10 वर्षात कष्ट करून 1.5 गुंठा घेऊन त्या घर बांधलं. कर्ज एवढं झालं, प्रॉब्लेम एवढा झाला की ते घर विकावं लागलं. ती बाई
15-20 मिनिटं रडत होती. मला लय वाईट वाटलं. म्हणजे स्वतःचं घर विकण्यासारखी वाईट अवस्था. आता भाड्याच्या खोलीत येत हे जगी ध्यानात ठेवा. राजाला मला एवढ्या सुवर्णमुद्राने एवढं राज्य एवढे दिमतीला लोक असून सुद्धा मी भिकारी आहे का? मी परिपूर्ण नाही. माझ्याकडं 32 कला जाणणारी स्त्री नाही. आज ह्या कामशास्त्रात किंवा ह्याच्यात सगळ्यात वाईट प्रॉब्लेम लोकांचा असत जे 5 मिनिटात उरकून बाजूला होत होते. तंबूत चिरणारा सगळ्यात धोकादायक सगळ्यात खतरनाक. आणि 5 आणि 4 मिनिटं हे काय टायमिंग नाही. लक्षात तुमच्या भरपूर आहेत असे. पैसा आहे, ब्रेसलेट आहे, गाडी आहे, डिरी आहे, सगळे त्यांच्याकडं. पण आत्मिक समाधान आहे, शरीर सुख परिपूर्ण नाही. ह्या घटनेमध्ये झालं भाऊ मला दे 1000 सुवर्णमुद्रा. आता त्याने 1000 सुवर्णमुद्रा मला आणतो स्त्री शोधून. निघाला तिथून. जसा तिथून निघाला तर स्त्रिया काही गरीब असू. पूर्वीचा काळ वेगळा होता की बा ज्याच्या नवरा बिवरा त्याचा प्रपंच कोणाला त्याला काय कला नव्हती करायची. त्याला 32 कला जाणणारी स्त्री आणायची होती. आणि 32 कला जाणणारी स्त्री ही कुठल्या तरी घरात असणार, कुठल्या तरी म्हणजे वेश्यालयात असणार स्त्री पाहिजे. त्याला क्रिया करायच्या नव्हत्या, त्याला कला करायच्या नव्हत्या तिच्याबरोबर. तिच्याशी फक्त चर्चा करायची होती. बोलण्यातूनच त्याला कळलं असतं. म्हणजे मोकळी टाकली चर्चा की तिला ते येतात का नाही याला सगळ्या माहीत होत्या. केलं सुरुवात. मार खायची पाळी एखाद्याच्या घरात एखाद्या बाई जर म्हणलं तर पूर्ण नग्न झाल्यानंतर प्रथम स्पर्श कुठे असावा असा जर प्रश्न विचारला काय थोडं रेटत्यानं काय तेव्हा नवरा तर खलास करून टाकेन. ते बोलू शकत नाही. मग डोकं असं लावलं. अशी एक जागा असते की त्या ठिकाणी मोकळं दाखव बोललं जातं आणि केलं जातं. पुढच्या राग येत नाही. आणि प्रश्न विचारतानाच एक सुवर्णमुद्रा हातात ठेवायचा. टोटल सगळी वेश्यालय होती. वृत्ती करणाऱ्या स्त्री होत्या, देह विकणाऱ्या स्त्री होत्या. त्यांनी विचारायला सुरुवात केली या असं आहे बा बोलता येते का कळते. त्यांनी अख्खं राज्य पालतं घातलं. त्या जिथं जिथं शक्य होतं जिथं जे चोरी छुपे सुद्धा अनैतिक संबंध होते काय होते यांना विचारलं. स्त्रियांना बऱ्याचशा सुवर्णमुद्रा तर गेल्या संपून. पण तशी स्त्री काय त्याला भेटली नाही. सगळ्या आज्ञानी आला राजाकडे. म्हणला राजे महाराज राजाधिराज 1000 सुवर्णमुद्रा संपल्या. आपल्या राज्यात तशी स्त्रीच नाही. राजा आता ते क्रोधी होतं. राजा आहे ती आदेश आहे उचला टाका आतमध्ये याला. यांनी एक प्रकारची चेष्टा माझ्याशी केली. म्हणजे राजा त्या कोकला समजूच शकला नाही. आणि कोकणी बघा खरं सांगितलेलं नाही. नाही मिळली तर नाही मिळली बुवा. उचलला टाकला बंदिवासात. त्याला टाकला तुरुंगात. तुरुंगात टाकल्याच्या नंतर ह्या महिना 2 महिने 3 महिने गेले कालावधी. राजे दरबार चालू राहिला. हात मंत्री ते कोक तुरुंगातच. अशा प्रकारची मोहीम झालेली अशा प्रकारची विचारपूस झालेलं त्या राज्यातून दुसऱ्या राज्यात पांगलं गेलो तो विषय. एक अतिशय सुंदर अशा प्रकारची स्त्री होती पण ती दुसऱ्या राज्यात होती. आणि तिचं नाव आहे सुकेतकी. केतकी आणि काय तिच्या गुणाचं रूपाचं वर्णन करावं. जवळून गेली तर बिगर अत्तर लावता सुद्धा घमेंद्रिय म्हणजे गामाचा वास सुद्धा केतकीसारखा. ओरिजिनल स्त्री. गुडघ्यापर्यंत तिचे काळेभोर केस, काय ते सौंदर्य, काय ती नजर. पागाळाच पाहिजे माणूस. झाला गेला बा. तिला तिच्यापर्यंत विषय कळला. राज्य म्हणले चालले मी. तिथून निघाली. आता स्त्री आहे तुम्हाला माहिती काय काय होतंय. कोट्यवधीच्या संपत्त्या गेल्या. लोक वॉचमॅन येत आता त्यांचे नातू. स्त्री खतरनाक आली. बरेच जण ह्या आगीची विस्तव अशी खेळतात आज पण सोन्यासारखी बायको घरात असून दुःखाने मला सांगावं वाटतं. ती आली. हा जो राजा होता कनक त्याच्या इशीपर्यंत आली राज्याच्या. पारेकरी बाला घेऊन होते तिथं. ती यायला लागली आतमध्ये. पेनने अडवलं लगेच. बाले जायचं नाही. कशाला काय सगळं सांगायचं. कारण त्या काळात बऱ्याच वेळा विषकन्या सुंदर स्त्री आहे विषकन्या असू शकते. विषकन्या राजाच्या संपर्कात आली. राजाने तिच्याशी शरीर संमत केले तर लगेच माणूस मरतो विषकन्याच. अडवली. ही परत मागं गेली. एका झाड आड गेली.
शरीरावर असलेली संपूर्ण दागिने, शरीरावर असलेले संपूर्ण वस्त्र, टोटल म्हणजे एवढं सुद्धा वस्त्र नाही अंगावर, अशी नग्न झाली. तिथून परत चलत त्याच्यात आता एवढी सुंदर स्त्री, त्यात नग्न स्त्री आणि दिवसा डावळ्या, शे अवघड झालं. शी आली बा तिथं. ती पारेकरांनी काही तिला अडवलं नाही भाऊ, म्हणले स्त्री काही डोळे मिटून त्यात काही संस्कारी माणसं जास्त होती त्यावेळेस. आता एखाद्याच्या लेकी बाळी कशा अशी डंगरी सुद्धा न्यायच्यात खालीवर, तशी लोक नव्हती पूर्वी. आले आत, सगळी बाजार सगळे हटले, पण तिची नजर तीक्ष्ण होती. तिचा चेहरा लालबुंद झालेला होता आणि तिच्या हनुवटीवर कपाळावर घाम होता आणि तिची नजर तीक्ष्ण होती. तिच्या नजरेवरून ती काय लाजत नव्हती, कारण एकदम निर्भीडपणे चालत आली. म्हणले राजदरबारात जायची पूर्ण नग्न. मग तिला परत एकदा सैनिकांनी अडवलं. म्हणले आमच्या राजाचा अपमान आहे, तू जर अशी येत असशील, वस्त्र नेस. म्हणले नाही नेसणार. मग वस्त्र तुम्ही दारवा म्हणले आडवं, राजाला दिसून नाही बरोबर, माझा चेहरा दिसून द्या. चालतंय. आले राजदरबारात, ते वस्त्र आडवं धरलं होतं, पूर्ण नग्नच. राजाने फक्त तिथून पुरता चेहरा बघितला. मग ते राजाने सांगितलं की आमच्या राज्यात अशा प्रकारे नग्न येऊन हे दुष्ट स्त्री तुझा काय हेतू आहे. म्हणली तुमच्या राज्यात सगळं काय आहे ना, मी तुम्हा सकट तुम्हाला सगळ्या राज्याला मी चॅलेंज करायला आले. म्हणले काय तुझं चॅलेंज आहे. मी प्रचंड उष्ण आहे, पाहिजे तर माझा हाताचा स्पर्श कुणीही करावा. एका मंत्री उठला, तिने असा हात केला, तिने बोटाला बोट चिकटवली. त्या मंत्र्यांनी हाय टेम्परेचर काय फनानून तापले बो, एखादं इतकं टेम्परेचर घाम यायचं तिला. मी फार उष्ण आहे, मी फार, आणि माझ्या कामभावना इतक्या प्रचंड उत्तेजित झालेल्या आहेत की मला जो थंड करेल असा तुमच्या राज्यात कोण आहे का पुरुष, ते शोधा आलं. नाही तर माझ्या दृष्टीने तो पुरुष नाही. त्याला राजासकट सगळी गार पाडली बा. ही अवघडच प्रश्न आहे. स्त्री थंडक म्हणजे काय आम्ही रोजच करतोय आणि आम्ही असं ती काय ही काय तीन, आणि आपलं टायमिंग 10 मिनिटं 15 मिनिटं. मग ती म्हणलं मग तू आजच का आली. म्हणले काही नाही, तुम्ही जे संशोधन केलं त्याच्यामध्ये तुम्हाला सापडलं नाही कोण की कोण आहे का. मी सांगते, मी पूर्ण तप्त आहे, मला थंड करणारा व्यक्ती तुमच्या राज्यात कोण आहे का, कोण स्वीकारतंय का चॅलेंज. आणि ज्याने त्या मी जर सकाळच्या पारी परत म्हणले, रात्रभर तो माझ्या संग निद्रा म्हणजे झोपू शकतो. सकाळच्या पारी मी जर म्हणले की मी तृप्त नाही, तर त्याचा शिरच्छेद करण्यात यावा. आता म्हणलं अवघड आहे. मग राजा पण ते स्वतःला वाचवतो, ध्यानात ठेव. राजाचं असं असतं. आधी फोन करायचे लोकांना, ते असं हे करा ते करा, दबाव टाकायचा पोलिसांना, दुनियादारी. हे राजे आपल्याकडे असेच असतात लय करून. पण एकदा सोशल मीडियात नाव उचलायला लागलं, बदनामी व्हायला का लगेच सावरासावर लगेच चढण्यास असायला सुरुवात यांची. असं तसलं राज्य नव्हतं पूर्वी, चांगलं राज्य होतं. हे भ्रष्ट राज्य झालं, माल गोळा करणारे. तुम्हाला कळायचं नाही. आता ती म्हणली बघा बा कोण आहे का. कोणीच तयार व्हाय ना, कारण मारायचं कोणी उद्या. बरं ही एवढं धिंगाणा रूप, आणि ही जर नाही थंड झालं तर ते जर म्हणलं मला काय झालं नाही बा, मी थंडच नाही झाले, मी तृप्तच नाही झाले, तर मारायचं कोणी. दड एका बाजूला, मुडक एका बाजूला. राजाने स्वतः पहिल्यांदा सेट केलं. म्हणला माझ्याकडे बहुपत्नी आहेत, राणी आहेत, त्याच्यामुळे मी याच्यापासून तुम्ही मला काय धरू नका. मंत्री म्हणले आपल्याला काय आपले कोणीच तयार व्हायना. म्हणजे दौंडी पेटवा, दौंडीत बी कोण तयार व्हायना. जो मंत्री होता काकराज, म्हणलं ॲक्सेप्ट, मी स्वीकारतो चॅलेंज. घेतलं. 6 महिन्याचा वेळ द्यायचा म्हणला मला, फक्त 6 महिन्यानंतर. चालतंय, पौर्णिमेचंच, चंद्र असतानीच चालतंय, सगळं मान्य. मग तिने वस्त्र नेसली, तिची सोय का राज्याच्या इज्जतीचा प्रश्न होता, ती साईटला. मग ती साईटला तिला सोय केली. 6 महिने ह्याला बाहेर काढला काकराला, कारण लोक म्हणले येडे ही आता मारणार, गॅरंटेड, ही गॅरंटेड मारणार. राजाने सुद्धा आतल्या हाताने सैनिकांना विचारलं, होय माझ्या आपला पडदा होता, ती लोकांना दाखवायला लागतं. पडदा होता, पण खरं दिखणी होती काय आतल्या हाताने, सांग ना मला तू खरं सौंदर्य. सांगणाऱ्याने सांगितलं
तुमच्या राणी एक सुद्धा राणी अशी नाही, तशी होती एक नंबर. आमच्या आयुष्यात पहिल्यांदा तृप्त झालो आपण नुसतं बघूनच. सैनिकसुद्धा खुश, इतकी देखणी होती, नग्न होती पूर्ण. मला ही चुकून राजा झालो मी. हे असं असतात. बरेच राजे काही महिलांची पदं देताना चिकण्या निवडतात. आजूबाजूला नीट डोळसपणे बघायचं बरं का. मला कोणाचं नाव घ्यायला सांगू नका, मी उद्याच पीर सांगायला राहायचो. त्याच्यावर रील्स पण येतात बघा बऱ्याच एकदम. आणि त्यात मेकअप बिकअप खटाखट रंगारंग कार्यक्रम बघा राजांचा सुद्धा, आजच्या काळातल्या पूर्वीच्या पण जाऊ द्या बरं. त्या 6 महिन्याची वेळ काकराजने घेतला. 6 महिन्यात काय करता येईल तो म्हणला, मला आता गरज आहे फक्त आहाराची. मी आहार करणार एकच टाईम, संध्याकाळी फक्त गाईचं निरसं दूध दिवस मावळायच्या आत. टायमिंग इन्क्रीज लक्षात घ्या. फल फल फूल कंदमुळं हे चालू केलं. गावरान तूप, खजूर, पॉवरफुल, हे सगळे शक्तिवर्धक. 6 महिने म्हणलं ही काय रोट्यान ती तुमचा तांदूळ खाऊन जाम झालं म्हणलं. 6 महिन्यात म्हणलं आता मी खरी शक्ती कुठं असते तुम्हाला माझ्या डोक्यात, त्याच डोक्यात 64 कला होत्याच माहीत होत्या. पण इतकी तप्त स्त्री जर थंड करायची असेल तितकं मी केपेबल असलं पाहिजे. बागेमध्ये वरून चंद्र, वेळ रात्री 10ची, फुलांची एक मला आता ते नाव आठवना, रात्रांनी का केतकी असं काहीतरी एक झाड आहे. सर्प सुद्धा रात्री ते थंड आहे झाड बघा. त्याची पानं फुलं, त्या फुलं त्याचा सडा पडतो बघा खाली. मला कमेंटमध्ये टाका केतकी का रात्रांनी असं काहीतरी झाड आहे बघा. त्याची शय्या केली फुलाची, ती थंड असते ध्यानात ठेवा. आणि ती तप्त स्त्री त्याच्यावर झोपली. हा पूर्ण म्हणजे दोघंही पूर्ण नग्न. 3 तास साधारण 180 मिनिटं धरून चाला. हा फक्त त्याला इंग्रजीमध्ये फोरप्ले म्हणतात, तो चालला होता. मग तेवढा फोरप्ले नंतर ती चित्कारायची अक्षरशः, कम ऑन किल मी. इंग्रजी वापरतो इथं, इंटरफोर्स प्लीज. मला इंग्रजी येतं कवा कवा, शे म्हणायचं नाही. 10 साडे 10 चालू झालेला रंगारंग कार्यक्रम. 10:30 11:30 12:30 दीड वाजता त्या कमॉन किल्मीसाठी ती की अंतिम क्षण गाठायचा आहे ना. पण शो फक्त फोरप्लेवरच 3 तास. तिने मागणी केली ना, त्यांनी काय केलं, ती जितकी तप्त होती उष्ण होती तिला आणखी उष्ण तप्त बनवलं. लक्षात आलं का तुमच्या विषयी? हे आता निघाले हे आपण म्हणतो फोरप्लेन. हे किती पुरातन आहे तुम्हाला सांगण्याचा, मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा दृष्टिकोन. लवकर लवकर तिने म्हणलं की हा थांब, 6 वाजता दिवस उजाडणार आहे, आपल्याकडे अजून 5 तास आहे. आता तर माझी सुरुवात सुद्धा नाही, तू काळजी करू नको. त्याला काय आपण म्हणतो ना, काय तुम्ही एखाद्याला उसनं पैसे दिले कसा त्याला मागितले, हा ये पुढल्या वाड्यात, ये पुढल्या काट्यात, मंगळवार देतो, गुरुवार देतो, पगार झाल्यावर देतो, दुकान उघडले देतो, आजारी होतो, असं म्हणतो ना, सेम तसा प्रकार. तिला ढकलत पुढं फोरप्ले चालू. 4 तास झाले. एक क्षण असा आला ते 5 ते 7 सेकंद की म्हणजे एक हिंदीत म्हणे बघा, अब कंट्रोल ही नाही होता. हा बघा, हे शरीर फार अलौकिक शक्तीने बनलेली, ह्याची कुणाला माहीतच नाही. आई बापा लहानाची मोठी करतात, आजी टाळू भरती, आई गरम पाणी होती ती लहानाचं मोठं करती, बायको अशी करती, नंतर म्हातारी होत्या. तोडा सुद्धा त्या लोकांना कळलंच नाही अजून खरं कोकशास्त्र काय. ही त्या अंतिम 5-7 सेकंदाचा असा विषय आला की याच्याकडे 2 टाचण्या माहिती आहे तुम्हाला, बारकेल्या 1-1 इंचाच्या, पण त्या टाचण्या सोन्याच्या होत्या, लक्षात घ्या. आणि अतिशय आता सुया कशी इंजेक्शन द्यायला पातळ बारीक निघाल्यात बघा, तशा ते बारीक. त्या क्षणाला बघ त्याला, ठीक आहे वेट, आता मी इंटरफोर्स करतो असं म्हणून त्यांनी फोरप्ले करता करता तिच्या निपर्स आहेत त्याच्यामध्ये त्या 2 सोन्याच्या सुया टोचवल्या.
शेतात कातडे सेल्स हे चेतना आहे. सायन्स बघा, त्या स्टेप अशी असते की ती वेदना सुद्धा कळत नाहीत. वेदना सुद्धा कळत नाहीत. तुम्ही ॲक्युपंक्चर एक सिस्टीम आहे आपली, सायन्सला धरून सांगतो बघा काय सिस्टीम. सुया खचाखच कळत नाहीत, ते तिला कळल्याच नाहीत. मग इंटरफोर्स झाला, मग खरे शारीर संबंध झाले, मग डिस्चार्ज आणि तृप्त. हाय टेम्परेचर डायरेक्ट डाऊ श्रीथंड. शिव म्हणला जाऊन द्या, कमीत कमी मुंडकं तर व्हायला मारायचे आता. पण खरं बोलते का खोटं, स्त्री आहे ती. खरी बोलते, उद्या जर खरं बोलली तर ठीक आहे, आणि खोटं बोलली तर मिळाला मला फोकाटा. आता काय राजाचं सैन्य जशी पाठ झाली तशी राजाचं सैनिकन तिथं दरबारात आणले सगळे. कोगला बी आणला, ती वस्त्र घालून व्यवस्थित, तिच्या नजरेमध्ये, तिच्या चेहऱ्यामध्ये, तिच्या मेंदूमध्ये पूर्ण नम्रता होती, विनम्रता होती. म्हणली मी पूर्णपणे थंड झाले. आज जे पळून जाणं, बाहेर बॉयफ्रेंडशी संबंध ठेवणं, वर्गातल्या मित्राशी संबंध ठेवणं, येन 32 कला पुरुष यायला पाहिजेत, आणि 32 स्त्रीला पुरुषाने अपेक्षा ठेवली पाहिजे. तू शिक 32 लक्ष्मीनारायणचा जोडा तुम्हाला लग्न लावले ना, तुम हेच करायचं. माझ्या कलांचा वापर करून जो बाहेर तोंड मारेन त्याचं वाटलो होईल. तुम्हाला सांगतो, आपली जीभ खालून काळी आहे. आपल्याला बागलामुखीचा आशीर्वाद आहे, अजिबात नाही. आपली लक्ष्मीने आपण, आणि लक्ष्मीने आपलाच नवरा सरळ करायचा बा, त्याला वळवळ नाही तर ती कुठे बी गाणीत तोंड मारिते. मग हक्काच आहे, त्याला सरळ नीट वागायचं, नीट जागायचं, डोक्याला ताण करायचं नाही. राजा म्हणायला छटच पडलं बा तिथं. पण त्याच्या डोक्यात काय, पूर्ण नग्न त्याला ती पाहिजे. सगळ्यांनी ती स्तुती किती अशी लय सुंदर, चेहरा तर आहे बा एक नंबर, लय नग्न म्हणजे कशी असन काय असन. बार ठीक म्हणला. कवी ते कोकराज यांना जीवदान देण्यात यावे, आणि त्यांना त्यांच्या जे पद होतं थोडक्यात मंत्रीपद, म्हणजे आताच्यासारखं मंत्रीपद नसतं. आता समजा एखादा मंत्री आधी आहे, त्याने त्याच्या समाजाच्या मुलीला बोगलं 10-5 लाख रुपये देऊन, तिसऱ्या चौथ्या मधलं खाली फेकून दिलं, तरी त्याला परत आता मंत्रिपदावर येतो. तसंच विषय नाही. आणि तो कुठे बी गेला की तेच समाज माया जातीचा म्हणून उदे ही कली खरं नको आहे कोणाला. तसं नाही, पूर्वीच्या घरी शब्दाला किंमत होती. त्याला मंत्रिपद दिलं. आता स्त्री राहिली ना मोकळी, मग त्याच्यावर जे ग्रेट आहे, जे चांगलं आहे, जे कसं एक नंबर आहे, त्याच्यावर हक्क कोणाचा, राजाचा. हा, राजाच्या डोक्यात आलं की कविराज तुम्हाला आम्ही एकांतात भेटू इच्छितो. गेले एकांतात. म्हणलं अनेक राणी आहेत, अजूनही करीन, राणी म्हणून स्वीकारून घेऊ का. मला ते तुमच्या तत्वात बसत नाही. ही कटेरे सोन्याची, पण काळजात मारून घेऊ नका. तुमच्या बायकोपेक्षा देखणी स्त्री तुम्हाला दिसली ना, खरं सांगतो पाया पडून पागळून जाऊ नका. तुमची बायकोच ग्रेट, तुमच्या वाईट क्षणात तीच साथ देईल, त्यांना ठेवा. मला काव एक तर म्हणला माझ्याबरोबर झोपली. पहिलं काय कोणाला माहिती नाही, सुफाळ गेलं का टाईट गेलं माझे मला माहिती. तुम्ही काय सांगता, तुम्ही राजा आहे, तुम्ही तुमच्या इमेजला जपलं पाहिजे. तुमची इमेज डॅमेज नाही झाली पाहिजे, असं जपलं पाहिजे. राजा आहे, त्यांनी शब्द दिला, परदेशातलं धन माघारी आणतो, सगळ्यांना 3-3 लाख वाटितो. त्याच राजाला लोकांनी नंतर विचारलं, राजा तुम्ही असं म्हणा, तुम्ही राजा झालाय. ओ तो सिर्फ एक चुनावी जुमला था. ह्याला कलियुग म्हणायचं. फसवणूक फार भयंकर, तुम्ही नका करू, नकोच. आणि तिथं मी जे पिना मारल्यात ते पण सांगितलं राजाला, मी तुमचं अन्न खाल्लंय म्हणलं. कशी शांत केली, काय शांत केली माझी मला माहिती, तुमचं काम नाही ते. जी बाई अख्ख्या राज्यातून चलत येऊन नग्न दरबारात उभी राहू शकते, इट इज डेंजरस पॉयझन. तुम्ही त्या नादी लागू नका. विनाश. कोहिनूर माहिती आहे ना आपला, भारतीयांची प्रॉपर्टी होती कोहिनूर त्यांना. आता ते इंग्लंडच्या राणीकडे. पण कोहिनूरचं वैशिष्ट्य अनाधिकारापासून बसल्या 10 मिनिट नुसतं कोहिनूर हिरा, आणि त्याच्यावर सर्च कर तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल, 10-5 व्हिडिओ मिळते. ज्याच्याकडे कोहिनूर होता, एकमेव जगातला असा हिरा आहे की ज्याच्याकडे होता त्याचं वाटलो करून गेला, तो संपून गेला. मालकी हक्क फक्त त्याचा दिसायला आहे, तो असायला नाही.
आज तुमच्याकडं काहींच्याकडे लाखोनी कोट्यानी प्रॉपर्टी आहे, ही फक्त दिसायला आहे. तुमच्याकडे 32 कला जाणार स्त्री नाही, 32 कला जाणार तुम्ही पुरुष नाही. म्हणून ह्या जगातलं माझं अस्तित्व शालरामाचं कमी होत नाही, ध्यानात ठेवा. आता तुम्हाला ह्या घटनेत पुढं काय झालं सांगतो. तिला वस्त्र अलंकार देऊन राजाने पाठवून दिली. तिने फक्त एकदाच त्या कोकराची भेट मागितली आणि इच्छा व्यक्त केली. काय झालं कसं झालं मलाही माहिती नाही, पण एक रात्र मला परत तुमच्याबरोबर उपभोगायची. मला कधी पण आता पुरुष येतो आपल्या तुमच्या आमच्यासारखा ऑल टाईम टाईट म्हणण्याच्या ऑल टाईम रेडी म्हणू आपण. येऊ द्या गाडी, उराखले बेर सगळी जाऊन द्या गाडी. ती एक रात्र घालवली. तितक्याच तशाच प्रकारच्या फोरप्ले करून काही 32 कलांचा अवलंब करून त्यांनी ते संमत केले. आणि त्या परमोच्च सीमेवर असताना जिथं चिमटा घेतला तरी कळत नाही त्या स्टेपला असताना त्या पिना त्यांनी काढून घेतल्या. काढलेल्या कळल्या नाही. सैनिकांना सांगितलं ह्या बाईला बाहेर पाठवा, परत काय झालं तरी हिला आत येऊन देऊ नका. अशी लोक होती तत्व होती. काय होतं आता तो मला आतली गोष्ट सांगतो. जशा 32 कला ह्या कोक राजला माहीत होत्या, तशाच 32 कला आणि तशाच प्रकारची स्वप्न त्या स्त्रीला पडत. त्यामुळे ती इतरांपेक्षा वेगळी होती आणि इतरांपेक्षा आणि ते जोड म्हणजे परिपूर्ण जोड होती. त्या कोक राजनी नंतर एक पुस्तक लिहिलं, ते पण ते बोरू आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर काही दगडी शिल्पावर पण त्यांचं हे केलं. काय नंतरच्या काळामध्ये त्याचं जे अध्ययन केलं पठण केलं कोणाला कशाची आवड सांगता येत नाही. आता म्हणजे माझंच यूट्यूब चॅनल बघा, मी देवाचा एपिसोडामध्ये 7-8 हजार लोक, मी रंगारंग कार्यक्रम लिहिले की 50,000 लोक. जशी मानसिकता तसा विषय. त्या क्षेत्राची ज्याला आवड होती माहिती होती त्यांनी त्याचं काही शिल्प बनवली. खजुरावची शिल्प हे हळूहळू लय जग जाणून घेण्यासारखं ह्या क्षेत्रात. जे पुस्तक लिहिलं त्यालाच म्हणायचं कोकशास्त्र. त्याच्या अनेक प्रती नंतर डुप्लिकेशन त्याच्यात मानाचंच काही बी असले बरेच होऊन गेल्यानंतर त्याचं म्हणजे बेसळ प्रत्येक ह्याच्यात असते. तसं ते बेसळ झालं. पण ओरिजिनल कोकशास्त्र हा प्रकार असतो. आणि ही भारतीय संस्कृती आपला देश म्हणजे आता हा एवढा नाही, लय मोठा होता. ते पाकिस्तान आपल्यात होतं ते तर माहिती आहे तुम्हाला, अफगाणिस्तान आपल्यात होतं, बांगलादेश आपल्याच होता. आपला हे आता चायनाच्या ताब्यात आहे काय कैलास पर्वत ते आपलंच होतं. आपला लय कार्यक्रम केलाय सगळ्यांनी सगळीकडून तुमच्या माहिती सांगतो. हा लय रक्त वाहिलेलं आहे आपल्या भारतीय लोकांनी. आणि आता तर ती वेगळंच झालाय विषय सगळा अवघड आहे. आता हे जे पुस्तक आहे हे पुस्तक रूपात आहे, त्याची खंड आहे. आतली माहिती सांगतो. कुणाकडं खंड 4 असेल तर मला सांगावं. 1-3चा प्रश्न नाही मला. खंड क्रमांक 4 अंतिम खंड आहे, त्याच्या प्रतीक्षेत आहे. लय लोक हुशार लोक आहेत, वयस्कर लोक आहेत. खंड 4 मध्ये तुम्हाला माहिती आहे सगळं. हा प्रस्तुत 3 पासून प्रस्तुत 7 पर्यंत पाहिजे, लक्षात आला का विषय. दुसरी गोष्ट, हे यूट्यूबचा मी प्रवास करत असताना 2 वर्षात शेकडो लोकांच्या संपर्कात असताना काही ही चॅनलवाले आहेत 7-7, 8-8 लाख सबस्क्रायबर त्यांचे, पण ते असे अलिप्त आहेत. मी युट्यूबवर मिले मोठा मी जाट मग ती लोकांना कमेंट्सला प्रतिसादच नाही साठी. आपण कमेंटनी फोन चालली सगळं चालली काय नाही. आपली माणसं आहेत, आपण आपल्या माणसासाठीच करायचं. त्यासाठी सांगतो लोकांशी संपर्क राहिल्यावर ठीक आहे, जी वाईट असते त्यांना तुम्ही ब्लॉक करू शकता, जे चांगले विषय आहेत त्याला ब्लॉक करा, कमेंट डिलीट करा. चांगले त्याच्या अन्य का करता, चांगले माणसं आहेत, प्रॉब्लेम सुटतात. मी सुद्धा अशा शोधात होतो की 32 कला निपुण स्त्री आत्ताच्या तारखेला हे कुठं दिसते का असते का. काही कर्मधर्म संयोगाने अशा एका स्त्रीचा शोध लागला. मग अजून तिच्यापर्यंत जाणार पण मी पुढल्या महिन्यात जाणार आहे. कॅमेरा बंद करून मुलाखत घेणार आहे. हा आणि काय विषय असून तुम्हाला नंतर माहीत होऊन जाईल, पण जाणार 100%. लय लांब लागलं, थोडं लांबट झालं, थोडं चुकलं मागलं तर पादरात घ्या. काय होतं
तुम्ही परत म्हणता लय झालं, पण मला हे विषय बोलायचंच होतं आणि सुरुवात करायचीच होती कुठंतरी. सांगितलं पाहिजे, कळलं पाहिजे, लोकांच्या पर्यंत विषय गेला पाहिजे. रामकृष्ण हरी माऊली.